नमस्कार मित्रांनो, मी सागर जाधव. आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने 31 डिसेंबर 2025पर्यंतची मुदत नव्याने वाढवली असून आधार कार्ड पॅनशी न जोडल्यास तुमचे पॅन कार्ड 1 जानेवारी 2026पासून निष्क्रिय होणार आहे आणि जर पॅन कार्ड निष्क्रिय झाले तर तुम्हाला 50,000पेक्षा जास्त रोख रक्कम ठेवता येणार नाही किंवा सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही, तसेच कर्ज घेता येणार नाही किंवा घर, वाहन खरेदी किंवा विक्री करता येणार नाही. त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक केले नसेल तर लवकरात लवकर आधार कार्डशी पॅन लिंक करून घ्यावे. आता आपण आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक आहे की नाही ते कसे पाहिजे ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. प्रथम आपण आपल्या मोबाईलमधील गुगलमध्ये जाऊन इन्कम टॅक्स ही वेबसाईट सर्च करून घ्यायची आहे. त्यानंतर पहिल्या वेबसाईटवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये लिंक आधार कार्ड आधार स्टेटसवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. प्रथम पहिल्या कॉलममध्ये पॅन कार्ड नंबर टाकून घ्या. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकून घ्या. आणि व्ह्यू लिंक आधार स्टेटसवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर असा स्टेटस ओपन होईल. यामध्ये बघा युअर पॅन कार्ड नंबर आहे ऑलरेडी लिंक्ड टू गिवन आधार आणि तुमचा पुढे आधार नंबर दिलेला आहे. अशा प्रकारे तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे असा स्टेटस दाखवत आहे. असा स्टेटस दाखवणाऱ्या लोकांनी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची आवश्यकता नाही आहे. धन्यवाद मित्रांनो.